श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार मैत्रिणींनो, पौष महिना हा सुरू झालेला आहे। तर पौष महिन्यामध्ये भगवान सूर्यनारायणाची प्रत्येक रविवारी पूजा केली जाते। सूर्यनारायणाला अर्घ्य दिले जाते। भगवान सूर्यदेवाची पूजा केल्याने आपला सूर्यग्रह हा मजबूत होतो। पौष महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचे आहे। म्हणजे काय, सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। म्हणजे तांब्याच्या तांब्यामध्ये थोडेसे पाणी, तांदूळ, तीळ, गूळ, हळद, कुंकू आणि एक लाल रंगाचे फूल हे टाकून सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः, ओम गृणी सूर्यदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। बघा, 2025 वर्षातील शेवटची पौष महिन्यातील मासिक दुर्गा अष्टमी आहे। शुक्ल अष्टमी तिथी प्रारंभ 27 डिसेंबर दुपारी 1:09 सुरू होत असून 28 डिसेंबर रविवारी सकाळी 11:59 समाप्त होत आहे। तर अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 पासून ते 12:43 असणार आहे। तर उदय तिथीनुसार आपल्याला पौष महिन्यातील ही मासिक दुर्गाष्टमी 28 डिसेंबर वार रविवार या दिवशी साजरी करायची आहे। आपल्या अनेक संकटावर आणि आपल्या आजारावर अनेक समस्यावर पौष महिन्यातील दुर्गा अष्टमी दिवशी शिवपुराणातील आणि स्कंद पुराणातील उपाय पाहणार आहोत। चला तर मग बघूयात। 1. दुर्गा अष्टमी दिवशी 1 लोटा जल, त्यात थोडेसे बारीक केलेले तांदूळ टाकून घ्यावे आणि पाण्यात मिक्स करावे। त्यात थोडी हळद टाकावी। बटकेश्वर महादेवाचे नाव घेऊन वडाच्या झाडाखाली आपली इच्छा कामना करून, जे काही कर्ज असेल, लक्ष्मी टिकत नसेल, वादविवाद असतील तर हे सर्व नष्ट होण्यासाठीच स्मरण करून ते पाणी अर्पण करून द्यावे। 2 किंवा 3 अष्टमीला किंवा सोमवारी एकाच जागी करून बघा, भगवान शिवाची कृपा होईल। 2. 28 डिसेंबर पौष महिन्यातील रविवारी दुर्गा अष्टमी आलेली आहे। तर आपल्याला एक लाल धागा घ्यायचा आहे आणि 21 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत। लाल धाग्याला आपल्याला 21 लवंगा गुंडाळून म्हणजे एक गाठ बांधून घ्यायच्या आहेत। म्हणजे एक आपण हार तयार करतो त्या पद्धतीने हार तयार करून घ्यायचा आहे। आणि हार श्रद्धेने मनपूर्वक माता दुर्गाला, जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल, प्रतिमा असेल तर त्याला अर्पण करा। मनामध्ये आपली इच्छा माता दुर्गाला सांगा। 21 दिवसापर्यंत तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा माता दुर्गा नक्की पूर्ण करेल। 3. पौष महिन्यातील रविवारी शिवपंचायतमध्ये थोडासा गूळ, लाल फूल आणि लाल मिरचीच्या 11 बिया तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून ते टाकल्याने आपला हात उंच करून नेत्र नाशकांच्या म्हणजे कपाळाच्या आणि सूर्याच्या सन्मुख भगवान सूर्यनारायणांना जो व्यक्ती अर्घ्य देतो, जल अर्पण करतो, ज्या दिवशी रविवार हे जल अर्पण करील, येणाऱ्या रविवारपर्यंत तुम्ही केलेल्या कष्टातून महिन्यातून अटकलेला पैसा जमा झालेला असेल, आवक आलेली असेल। 4. पौष महिन्यात रविवारच्या दिवशी दुर्गा अष्टमीला बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवले तर तिथेच माती घेऊन तिथे शिवलिंग बनवले तर त्याची पूजा केली तर कोटी शिवलिंग मंदिरातील जेवढे लिंग आहेत ज्योतिर्लिंगाप्रमाणे तेवढ्या शिवलिंगाची पूजा केली तर त्या एखाद्या व्यक्तीचं लग्न जमत नसेल, एखाद्या व्यक्तीला बऱ्याच अडचणी आलेल्या असतील, त्याच शिवपिंडीला अर्ध परिक्रमा केली, तिथेच एक तुपाचा दिवा लावला आणि मनापासून नमस्कार केला आणि फक्त बेलवृक्षाच्या मुळाशी बुडामध्ये पाणी अर्पण केले तर त्या व्यक्तीचे लग्न झाल्याशिवाय राहत नाही। फक्त तेवढे नियमाने करावे लागते। 5. पौष महिन्यामध्ये जो रविवार येतो त्यावेळेस त्याला कुष्ठरोग असेल, चर्मरोग असेल, कोड आलेला असेल, त्या लोकांसाठी त्या लोकांनी तीळ आणि रुईचे पान दान करावे। विशेष म्हणजे तिळाचे दान खूप चांगलं असतं। आणि सूर्य भगवंताची उपासना करावी। सूर्य भगवंताच्या कोवळ्या मनात बसणे आणि अर्घ्य देऊन, आणि त्यात पण सांगितले आहे की हळद आणि काळी मिरची दान देणे, एक वस्त्र आणि दूध भगवंताला किंवा सूर्यनारायणाला अर्पण करावे। एखाद्या ब्राह्मणाला दान करावे। कितीही त्रास असेल त्याने हा रोग नाहीसा होतो। 6. पौष महिन्यामध्ये दीपदानाला विशेष महत्त्व आहे। दीपदान करणे खूप चांगले असते। दीपदान केल्याने नजर चांगली राहते। माणसाच्या जीवनात शेवटपर्यंत अंधार होत नाही। भगवान शंकरांच्या मंदिरात जो कोणी दररोज दिवा लावतो, म्हणजेच फक्त ज्योतिस्त प्रकाश पडला तर आपल्या कर्माचा फाटा तुटून जातो, काहीच राहत नाही। म्हणून एक दीप दान करावे। 7. आपल्या घरात अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा येत असेल, खूप वाईट स्वप्न पडत असेल, रात्रीचा त्रास होत असेल किंवा एकमेकांचे भांडण होत असेल, आपल्या मनात सतत खूप त्रास होत असेल, त्याच्यासाठी एक उपाय आहे। जे कागदाचे कप म्हणजे
यूज अँड थ्रोचे जे कप असतात त्यात शुद्ध पाणी घेऊन त्या कपात मोठे मीठ टाकून आणि ते हलवायचे नाही आणि ते ईशान्य कोपऱ्यात ठेवायचे. ईशान्य कोपऱ्यात भगवान शिव असतात. ईशान्य कोपऱ्यात कधीही चप्पल काढायचे नाही. ईशान्य कोपरा म्हणजे भगवान शिव तेथे बसलेले असतात. 8. आपण जो कलश देव घरात ठेवतो त्या कलशात एवढं महत्त्व आहे पण आपल्याला माहीत नसते. कलश असतो आणि कलशावर 5 पाने असतात, त्याला पंच पल्लव म्हणतात आणि मग त्याच्यावर नारळ असतं. कलश ज्यावेळेस आपण घरी नेतो त्यावेळेस कलशातील पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यायचे आणि तो कलश सुकवायचा. त्याच्यात गहू भरून ठेवायचे आणि ते नारळ परत त्याच्यावर ठेवून द्यायचे. ते नारळ कोणालाही द्यायचे नाहीत. गव्हाचा तो कायम भरलेला पाहिजे. धन अन्नधान्य लक्ष्मी कायम घरात राहते. 9. कावळ्यामध्ये आपले परपिता परदादा किंवा आपली ईश्वरी शक्ती प्रवेश करून ती आपल्या दारात येते. आपल्या दारात जर कावळा ओरडायला लागला तर समजून जायचे की तो फक्त आपल्याकडे पाहतो आणि ओरडतो. ती आत्मीय शक्ती दैवी शक्ती तुम्हाला म्हणते मला काहीतरी खायला द्या. तुम्हाला पितृदोष आहे, तो आत्मा येऊन बसलेला आहे, तो तुम्हाला मागतो आहे. त्यावेळेस आपल्याला कळत नाही, त्यावेळेस तो आपल्याला दारात काव काव करतो, आपल्याकडे पाहतो आणि परत तो खाली मान घालतो. ज्यावेळेस आपण खायला देतो कावळ्याला त्यावेळेस तो नजर भरून तुमच्याकडे पाहतो, म्हणजे तो कावळ्याला नाही पाहत. त्याच्या आतमधील तुमच्या पडदादा कोणीतरी एक पितृ असेल, तो आपल्या उपजीविकासाठी आपल्याला असतो. कावळ्याचे जेवण म्हणजे आपल्या पित्रांची तृप्ती. 10. आंब्याच्या झाडाचे महत्त्व. आपल्या घरात जर दोष असेल, बघा कामदेव भगवान शंकराच्या 3ऱ्या नेत्राने मारला गेला आणि हे झाड होते आंब्याचं. म्हणून आपल्या घरावर दोष देऊ नये, कुठल्याही प्रकारात त्रास होऊ नये म्हणून अधूनमधून सणाच्या दिवशी आंब्याचे तोरण आपल्या घराला लावावे. त्याहीपेक्षा आपल्या घरात वास्तुशांती ज्यावेळेस होते तेव्हा आंब्याचे लाकूड टाकले तर आपल्या घरात कोणी कितीही प्रयत्न केले तरी बाहेरचा दोष घरात त्या आंब्याचे लाकूड येऊ देत नाही. त्याला भगवान शंकराने वरदान दिले आहे की बाबा तू माझ्याकडून जळलेला आहे, परंतु तुला वरदान देतो, तुझं लाकूड जर कोणी नवचंडी याग किंवा एखाद्या यज्ञात जर घरात टाकले तर तुझ्या घरातला कुठल्याही प्रकाराचा दोष मी ठेवणार नाही. म्हणून आंब्याचे लाकूड प्रयत्न करून दुर्गा अष्टमी दिवशी हवन करून त्यात टाकले पाहिजे. 11. आपल्या घरात दुर्गा अष्टमी दिवशी ईशान्य कोपऱ्यात पाणी भरून ठेवायचं असतं. ते पाणी सकाळी उठल्यानंतर दरवाजा बाहेर ते पाणी टाकायचं असतं. पितृदोष जातो. समजा रात्री तुम्हाला 11 ते 12च्या नंतर जाग आली आणि नंतर झोपच येत नसेल, कितीही प्रयत्न करून झोप येत नसेल, डोळे सारखे उघडे होत असेल, तुम्हाला नक्की पितृदोष आहे. जर तुम्हाला अचानक रात्री 12 ते 2 ला तहान लागली आणि तुम्हाला भूक लागून राहिली तर समजायचं की आपल्याला पितृदोष आहे. आपण कितीही कष्ट करा, आपल्या घरात धनधान्य राहणार नाही. ते जाण्यासाठी काय करायचं तर गंगेत जायचं. असे नाही की गंगेतच गेले पाहिजे, कुठल्याही नदीत जावा, एक डुबकी मारायची. एक ओंजळ पाणी पितरांच्या नावाने फक्त एक ओंजळ पाणी दक्षिण दिशेला सोडायचे. 12. जर शरीरामध्ये गाठ आलेली असेल, थोडंसं जल बेलपत्राच्या वृक्षाखाली वाटेत ठेवा. 7 बेलपत्र त्र्यंबकेश्वर महादेवाचे नाव घेऊन त्या पाण्याच्या वाटेत टाकून आणि 7 वेळा 1 लोटा जल घेऊन थोडं 7 वेळा त्र्यंबकेश्वर महादेवाचे नाव घेऊन अर्पण करा. त्या वाटीतील जल आणि बेलपत्र सहित उचलून आणा आणि भगवान शिवाला ते जल अर्पण करा. पाने वाटीतच राहू द्या. थोडं जल शिवाला अर्पण करून थोडे झेलून वाटीत घेऊन यावे. प्रतिदिन सकाळी वाटीतील थोडं जल आचमन करा आणि 1 बेलपत्र संध्याकाळी प्रदोष काळामध्ये चावून खावा. 7 दिवसाचा नियम पाळून करा. 15व्या दिवशीचा जाऊन तपासून पहा. भगवंताने कृपा केली तर गाठ गळून पडलेली असेल. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम दुर्गे नमः नक्की टाईप करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्यवाद.